बस स्थानकावर गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक असतात। कुणी कामात असल्यानं घाईत असतात, तर कुणी घाईतील व्यक्तींवर नजर ठेवणारे असतात। अशा गर्दीत स्वतःचं सामान सांभाळून ठेवा, असं बस स्थानक, रेल्वे स्थानकावर अशा ठिकाणी जाहीर सांगितलं जातं। पण यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात। पण असे चोर सापडल्यास त्यांची काही खैर राहत नाही। अशी घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बस स्थानकात घडल्यानं एकच खळबळ उडाली आणि थेट बसत पोहोचली पोलीस स्थानकात। नांदगाव बस स्थानकातून दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुटणाऱ्या नांदगाव नाशिक बसला प्रवाशांची गर्दी होती। प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी घाईत होते। गर्दीचा आणि प्रवाशांच्या घाईचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यानं महिलेच्या पर्समधील 15,000ची रक्कम आणि मोबाईल लंपास करायची घटना घडली। बसमध्ये चढल्यावर कोमल खैरनार यांना त्यांना आपल्या पर्समधून चोरी झाल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी बस चालक आणि वाहकाकडे तक्रार केली। खैरनार यांनी लागलीच वाहक आणि चालकाने याबाबत कल्पना दिली। इतर प्रवाशांना देखील आवाहन करण्यात आलं, चुकून कुणाकडे मोबाईल आला असेल तर तो परत देण्यात यावा। मात्र कोणीही मोबाईल सापडल्याबाबत माहिती न दिल्यानं बस थेट नांदगाव पोलीस स्थानकात दाखल झाली। नांदगाव नाशिक बसमधील 70 प्रवाशांची व त्यांच्या सामानाची पोलिसांनी झडती घेतली, परंतु काही आढळून आलं नाही। सहाय्यक निरीक्षक सुनील बडे यांनी चोरी केलेला मोबाईल ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही। यानंतर बस पुन्हा नाशिकच्या दिशेनं रवाना करण्यात आली। 15,000 रुपये आणि मोबाईल चोरी झाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत संपूर्ण बसची झडती घेतल्यामुळे तक्रारदाराला सुखद धक्का बसला। त्यामुळे नांदगाव पोलिसांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केलं जात आहे।